अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रुकडी गावाचा पाणी पुरवठा अचानक रात्रीच्या वेळी बंद पडल्याने गावकऱ्यांची अडचण होऊ नये यासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नदीच्या तीव्र प्रवाहात डोलीच्या साहाय्याने उतरून पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी अत्यंत धाडसी प्रयत्न केले। मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या मोटारी सुस्थितीत असून त्यामध्ये कोणतीही अडचण नाही। मात्र महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर शॉर्ट झाल्यामुळे अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला आणि गावचा पाणी पुरवठा ठप्प झाला। दुसऱ्या दिवशी पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू व्हाव्या यासाठी महावितरणचे कर्मचारी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले। या प्रसंगी नदीचा प्रवाह वेगवान असतानाही गावाच्या पाण्यासाठी लोकप्रतिनिधींनी डोलीच्या साहाय्याने नदीपात्रात प्रवेश करून दुरुस्तीचे धाडसी प्रयत्न केले। माजी उपसरपंच शीतल खोत, शामूवेल लोखंडे, सदस्य राहुल माने, सिकंदर पेंढारी, सामाजिक कार्यकर्ते संतोष रुकडीकर, दिलीप इंगळे, राजू सुतार व महावितरणचे सुशील पाटील व त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी, ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी या सर्वांनी मिळून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले। सर्व यंत्रणा सज्ज असतानाही ट्रान्सफॉर्मर नादुरुस्ती झाल्यामुळे याच दिवशी नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध होऊ शकला नाही। महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सोमवारपर्यंत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे। तरी सर्व ग्रामस्थांनी याची नोंद घेऊन उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करून सहकार्य करावे असे आवाहन सौ राजेश्री संतोष रुकडीकर, लोकनियुक्त सरपंच व सौ मालती दिलीप इंगळे, पाणी पुरवठा सभापती यांनी केले आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।